तेजी मंदीमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्ही काही उपाययोजना केलेत का? तुमचं प्रोडक्ट कितीही चांगलं असू द्यात, जो दिखता नहीं वो बिकता नहीं. अच्छा. व्यावसायिक गुरु आपले जर कोणी आहेत लोखंड ह्या क्षेत्रातले, तर हे जैन आणि मारवाडी लोक आहेत. तुमचं प्रोडक्ट तुम्ही जर लोकांपर्यंत पोचवलं नाही तर ते हळूहळू फेड होणार आहे. रिस्क कॅपॅसिटी ज्याला म्हणतो त्याच्याबद्दल काय सांगता येईल? का फेल होतात IMC बिझनेस? नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. मराठा बिझनेस कम्युनिटी या आपल्या पॉडकास्टमध्ये आज आपण निमंत्रित केलं आहे GD मेटा स्टील या स्टील कंपनीचे डायरेक्टर सौरभ माने यांना. नमस्कार. नमस्कार. मला आपल्या पॉडकास्टमध्ये संधी दिल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. सौरभ हा तसं पाहिलं तर मला मुलासारखा, अगदी लहानपणापासून मी सौरभला बघत आलो. त्याचं कारण सौरभ अकलूजचा आहे. अकलूजशी माझं नातं लहानपणापासून आहे. आणि सौरभ आज एक उद्योजक म्हणून माझ्या समोर बसलेला आहे. मला त्याचा खूप आनंद आणि अभिमान वाटतो. आणि त्या उद्योगासाठी बसलाय. तो उद्योग पहिल्यांदा JRD टाटांनी जमशेदपूर झारखंडमध्ये सुरू केला होता, स्टील इंडस्ट्री. आणि त्या उद्योगाला अर्थसहाय्य केलं होतं सयाजीराव महाराज बडोदा गायकवाड यांनी. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा बँक स्थापन केली आणि त्यातून 10 कोटी रुपये टाटा इंडस्ट्रीला मदत केली होती. टाटांच्या अनेक उद्योगांना महाराजा सयाजीराव गायकवाडांनी मदत केली होती. आज आपण जो विषय चर्चेला घेतलेला आहे तो म्हणजे स्टील इंडस्ट्रीचा. आता स्टील इंडस्ट्री म्हटलं की भारतामध्ये मित्तल, जिंदाल, अदानी आणि टाटा स्टील तर आहेच आहे. महाराष्ट्रामध्ये एक असं शहर आहे, एक असा जिल्हा आहे ज्याला स्टील सिटी म्हटलं जातं, म्हणजे जालना. जालन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्क्रॅपपासून, म्हणजे आपण ज्याला भंगार म्हणतो, त्याच्यापासून स्टील बनवलं जातं आणि ते आपल्या बांधकाम क्षेत्रामध्ये वापरलं जातं. तर हा संपूर्ण व्यवसाय काय आहे, या व्यवसायाची जागतिक व्याप्ती काय आहे, भारतामध्ये त्याचं स्केल काय आहे, महाराष्ट्रात काय आहे, आणि याचा सगळा अभ्यास असलेले आपले आजचे तरुण मित्र उद्योजक सौरभ माने आहेत. मला सौरभ पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की तुमचं गाव कुठलं, तुमचं शिक्षण काय आहे आणि एकूण तुमचं एकत्र कुटुंब जे आहे त्याची थोडीशी मला माहिती समजून घ्यायची आहे आणि मग आपण उद्योजकाकडे प्रवास करूया. पहिलं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मी इथे एकत्र कुटुंबातलं जे सक्सेस आहे त्याचा एक प्रतिनिधी म्हणून बसलेलो आहे. प्रत्येकाचा वाटा हा इक्वल असून हे फॅमिली बिल्डिंगचं कार्य सगळ्यांनी इक्वली मिळून केलेलं आहे. तर याचा मी तुम्हाला पुढे सगळं सांगेलच. माझं मूळ गाव हे अकलूज, माझा जन्म अकलूजचा, 1993चा माझा जन्म. माझी शाळा स्कूलिंग सुरुवात झाली ही शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अकलूजमध्ये. 6वीपर्यंत मी इंग्लिश मीडियममध्ये तिथं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर 7वीला मी पुण्याला आलो. आमच्या वडिलांचं एक विजन मोठं होतं की मुलांना सिटी दाखवावी, आज विजन कळावं, आज वेगवेगळे लोकांचे त्यांचे संबंध प्रस्थापित व्हावेत जेणेकरून यांना जग काय हे कळावं आणि स्कोप वाढावा त्यांचा, कामाचा असेल, सगळ्याचा असेल. त्यामुळे वडिलांनी आम्हाला 7वीमध्ये हे पुण्यात आणलं. सिंहगड स्कूलमध्ये मी होतो, सिंहगड स्प्रिंगडेलमध्ये होतो. त्याच्यानंतर माझी 11वी-12वी ही MITमध्ये झाली. मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे BBM IB इंटरनॅशनल बिझनेस. जसं मी सांगितलं की मला जागतिक व्यवसाय करण्यामध्ये जास्त रस होता, कारण की आपल्याला कुठेही सीमित राहायचं नाही. बरोबर. हे माझं वडिलांनी जसं सांगितलं, जसं घरच्यांकडून येत होतं की आपल्याला सीमित राहायचं नाही कुठेही, आपल्याला व्यवसायच करायचा आहे आणि मोठा करायचा आहे. त्यासाठी IB इंटरनॅशनल बिझनेस हे क्षेत्र निवडलं. MBA देखील मी इंटरनॅशनल बिझनेसमध्येच केलं. वा. असा हा माझा शैक्षणिक प्रवास आहे. बरं.
मग तुमचं एकत्र कुटुंब आहे, तुमचे आजोबा, तुमचे वडील, तुमचे चुलते, कसा आहे तुमचा कुटुंबाचा प्रवास? तसं जर आमच्या आजोबांपासून जर बोलायला गेलं तर खूप हंबल असं सुरुवात आहे. बरं. म्हणजे आमच्या आजोबांना 4 मुलं, 2 मुली बरं. आणि आमची आजी आजोबा असं मिळून हे कुटुंब होतं. बरं. त्याच्यानंतर त्यांच्याच भावांनी अ, खायला लोक जास्त म्हणून घरातून बाहेर हाकलून दिलं होतं. बरं. मग आम्ही आत्ता जिथे राहतो साधारणतः 2 एकर शेती होती. मग त्या 2 एकर शेती करत एक झोपडी होती, त्या झोपडीमध्ये हे शिफ्ट झाले. आजोबा आजी. आजोबा आजी. आमचे आजोबा जे होते ते ट्रॅक्टर इंजिन मेकॅनिक होते. अच्छा. ते फेमस मेकॅनिक होते त्यावेळी. चेनचा ट्रॅक्टर म्हणून हे फार फेमस. तसे आम्ही मूळचे रहमतपूरवरून धारवाड आणि धारवाडवरून अकलूज अच्छा, असा प्रवास आहे. असा तो प्रवास आहे. आणि ते करत असताना आमचे मोठे काका कैलासवासी कैलास माने ह्यांनी आमच्या आजोबांना साथ देत पूर्ण कुटुंबाचं जे आहे, बाकी भावंड लहान होती, त्यांचा सगळा म्हणजे परिवाराचा गाडा त्यांनी ओढला. त्याच्यानंतर आमचे 2 नंबरचे काका विलास माने यांचं हे मंडईमध्ये भाजी विकायची. बरं. आमचे वडील त्यावेळी परिस्थिती नसल्यामुळे जारीकोट नांदेडला आमच्या वडिलांची मावशी राहत होती. मग त्या मावशीकडे त्या नर्स म्हणून तिथे होत्या. बरं. मग तिकडे शिकायला गेले. आमचे 3 नंबर आणि 4 म्हणजे आमचे वडील आणि आमचे काका त्यांच्याकडे शिकायला गेले. तिथलं शिक्षण संपून झाल्यानंतर आमचे वडील हे सोलापूरला आले. सोलापूरला त्यांनी ITIचा कोर्स केला. ITIचा कोर्स करत असतानाचे काही किस्से त्यांनी मला सांगितलेले आहेत. जसं की आमची आजी अकलूजवरून सोलापूरसाठी रोज डबा पाठवून द्यायची. बरं. भाकरी, हां, एसटीने बरं. भाकरी आणि त्याच्यामध्ये असायची खोबऱ्याची चटणी. अच्छा. आणि कधी 8 आणा, कधी 25 पैसे असे आजी कधीतरी पाठवायची. बरं. मग त्याच्यामध्ये असं व्हायचं की उन्हाळ्यामध्ये इंजिन पशे तो डबा ठेवायचे. अच्छा. मग इंजिन पशे डबा ठेवायचे म्हणून कधी कधी भाकरी खराब व्हायची. अरे. मग ती चटणी खायची, पाणी प्यायचं आणि आपलं दिवस काढायचा. जी हाफ पॅन्ट घालायची आमचे वडील, कधी कधी ती फाटली की त्याला रफू करून घ्यायचं. सोलापूरला आजही ते लोक तसे लाईनीने ते टेलर बसलेले असतात, रफू करणारे. आणि त्यानंतर आमचे दिलीप काका म्हणजे आमचे सगळ्यात लहान काका. असं हे आमचं हंबल कुटुंबातली ही सुरुवात म्हणता येईल. आणि एक मात्र होतं की ह्यांच्यामध्ये परिस्थिती जरी चांगली नसेल तरी एक ताकद होती, एकोपा होता, एक विचार होता. आणि परिस्थिती बदलायची हे पहिल्यापासून हे त्यांच्या डोक्यात होतं. आणि आम्ही लहानपणी देखील हे सगळं ऐकतच मोठं झालेलो आहे. त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी मोठं करायचं आणि चांगलं करायचं, सामाजिकदृष्ट्या देखील आणि व्यावसायिकदृष्ट्या देखील. आणि आपली ओळख माणूस म्हणून चांगली झाली पाहिजे, हे पहिलं प्राधान्य आमचं होतं. हेच एवढं तुम्हाला सांगतो. येस. सौरभनी जे सांगितलं की चेनचे ट्रॅक्टर, आता चेनचे ट्रॅक्टर अलीकडे पाहायला मिळत नाही, पण त्याला कॅटरपिलर म्हणतात. आणि ते कॅटरपिलर हे अकलूज भागामध्ये दिसायचे. त्याचे कारण असं होतं की वालचंदनगर इंडस्ट्री, शुगर इंडस्ट्री जवळ होती. फलटणच्या जवळ साखर वाडी म्हणायची, तिथं एक साखर कारखाना होता. सदाशिवनगरला एक साखर कारखाना होता. आणि आपल्याकडे त्यावेळेस खाजगी साखर कारखाने होते. आणि त्या साखर कारखान्याला शेतीसाठी किंवा वाहतुकीसाठी हे कॅटरपिलर नावाचे ट्रॅक्टर जे होते त्यांना चेन असायचे. आणि त्याचं मेकॅनिक असणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. दुसरं म्हणजे सौरभचे वडील भालचंद्र माने हे ITI जे केलेलं आहे त्यांनी सिव्हिल ड्राफ्ट्समनमध्ये केलेलं आहे. आणि सिव्हिल ड्राफ्ट्समन म्हणून त्यांनी तो ITI केल्यानंतर त्यांनी यशवंत सहकारी साखर कारखाना, आजचा तो कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना यशवंतनगर अकलूज म्हणून ओळखला जातो. तसं बघितलं तर कैलासवासी शंकरराव मोहिते पाटलांमुळं अकलूजचा प्रचंड विकास झालेला आहे. त्यांनी 2 साखर कारखाने तिथे उभे केले. शिवामृत नावाचं दूध संघ उभा केला, राजहंस नावाचे कुक्कुटपालन उभं केलं, सूतगिरणी उभा केली, बँक्स उभा केल्या, पतसंस्था उभ्या केल्या. त्याच्यानंतर शिक्षण संस्था म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळ असेल, द ग्रीन फिंगर स्कूल अकलूज असेल,
एवढं मोठं साम्राज्य अकलूजमध्ये उभं राहिलं आणि अकलूजचं अर्थकारण बदललं. मी हे तुम्हाला का सांगितलं तर सौरभचे वडील हे यशवंत सहकारी साखर कारखान्यामध्ये पहिल्यांदा नोकरीला लागले आणि नंतर ते व्यवसायाकडे कसे वळले हे जरा सौरभकडून आपल्याला समजून घ्यायचे. सुरुवातीला ITI झाल्यानंतर आमच्या आजोबांची तशी पुण्याई, म्हणजे वडील अतिशय खोडकर होते. त्यांच्या शिक्षकांना देखील असं वाटत नव्हतं की ह्याला कोणीतरी नोकरी देईल म्हणून. बरं. मग आमच्या आजोबांमुळं वडिलांना नोकरी ही कारखान्यात मिळाली. अच्छा. मग कारखान्यात नोकरी करत असताना टेक्निकल बाबी काय असतात, कशा असतात हे त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यानंतर बघत बघत त्यांना त्यांची संपर्क आला उदयसिंह मोहिते पाटलांबरोबर. अच्छा. हे त्यांचे व्यावसायिक गुरु बरं. उदयसिंह मोहिते पाटील. ते करत असताना कारखान्याचं देखील काम बघायचं. त्याच्याच बरोबर एक फॅक्टरी होती बापूसाहेबांची, म्हणजे बरं. उदयसिंह मोहिते पाटील ह्यांना प्रेमाने सगळेजण बापूसाहेब म्हणून बरं. म्हणतात. त्यांची फॅक्टरी होती, ते काम बघायचं. त्यांनी विनापगार तिथे काम केलेलं आहे. त्यांचं एवढं मित्र होतं, म्हणून. मित्र म्हणून अच्छा. आणि नॉलेज गेनिंग म्हणून त्यांचे गुरु. अच्छा. कसली असं- फॅक्टरी होती? ते Paving पेविंग blocks पेविंग बनवायची. ब्लॉक्स बनवायची ती फॅक्टरी होती. अच्छा. त्यावेळेला असं करत करत त्यांना एक ह्या गोष्टीतनं कळालं की आपल्याला काहीतरी बांधकाम क्षेत्रातलं करायचं आहे. म्हणजे व्यवसाय जो करायचा आपल्याला बांधकाम क्षेत्रातला करायचा आहे, कारण की ही इंडस्ट्री ग्रोईंग आहे. त्याच्यामुळे त्यांचा कल बांधकाम क्षेत्राकडे जास्त होता. 14 जानेवारी 1994 त्या दिवशी संक्रांत होती. त्या दिवशी उदयकीर्ती स्टील अच्छा. ची स्थापना झाली. बरं. त्याच्यामध्ये स्थापना झाल्यानंतर कौटुंबिक साथ त्यांना त्यांच्या भावाची विलास माने जे आमचे काका आहेत त्यांची साथ मिळाली आणि पुढे ते हळूहळू वाढत गेलं. त्याच्यानंतर आमचे वडील जे आहेत ते कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये गेले. बरं. सुरुवातीलाच दुकान काय खूप जास्त चालायचं नाही, बरं. ट्रेडिंगमध्ये होतो आम्ही आणि तसा जास्त काय गंध नव्हता, कारण की हा जो व्यवसाय आहे हा बलाढ्य पैसेवाल्यांचा, कारण की भांडवल मूळ लागणारा जास्त. मग भांडवल आणायचं कुठून? मग भांडवल आणायचं म्हणजे मग यांनी कन्स्ट्रक्शनची कामं केली. तिकडून गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून कामं केली. ओके. साईन बोर्ड्स मध्ये गेले. कोणाचं कंपाऊंड बांधायचंय, कोणाची गटर बांधायची, असं असं करून करून ते काम चालू केलं. अच्छा. तिथून फंड्स जमा केले. दुकानामध्ये आमचे काका बघत होते, तसेच आमचे लहान काका साथ देत होते, आमचे मोठे काका देखील होते. हे कौटुंबिक सगळं एक जबाबदारी म्हणून पुढे जायचं असा हा विषय होता. त्याच्यानंतर आज ते झाल्यानंतर आमचा मोठा भाऊ आला. त्यांनी काही व्यवसायात आला. त्यांनी काही सेक्शन्स वाढवले. म्हणजे समजा आम्ही आधी जर 8-10 आयटम्समध्ये काम करत होतो, तर आत्ता आम्ही त्यानंतर 100 आयटममध्ये काम करायला लागलो. आज रोजी आम्ही 400 आयटम्सची विक्री करतो ट्रेडिंगमध्ये. बरं. आणि हे सगळं करत असताना आमचं ज्यावेळी पुण्यात शिक्षण चालू होतं त्यावेळी आम्हाला हेच सांगितलं गेलं की आपल्याला व्यवसाय करायचा आहे, आपल्याला मोठं व्हायचं आहे. आणि त्याच्यानंतर माझं शिक्षण झाल्यानंतर मी देखील काही काळ उदयकीर्ती स्टील ह्या ट्रेडिंग फर्ममध्ये होतो. त्याच्यानंतरचा प्रवास आपण पुढे सांगतोच. नाही, पण उदयकीर्ती स्टीलमध्ये आपण तुम्ही म्हणताय आता 400 आयटम विकताय, नक्की काय काय विकलं जातं? म्हणजे ॲक्च्युली अकलूज सारख्या एका गावच म्हटलं पाहिजे, ते माळशिरस तालुक्यातलं प्रमुख गाव आहे. नेमकं काय काय विकलं जात होतं? त्याच्यामध्ये मूळतः सळई, सळई, स्ट्रक्चरल स्टील, अँगल, चॅनल, पाईप, पत्रे, बरं, प्लेट्स, बरं, असे अनेक वेगवेगळ्या सायझेसचे आणि वेगवेगळ्या लांबीचे बरं, असं वेगवेगळं मटेरियल विकलं जातं. आज तसं म्हणायला गेलं तर अकलूजची बाजारपेठ ही हळूहळू डेव्हलप झाली. तसे आम्ही मूळतः यशवंतनगरमध्ये, बरोबर. गिराईक कोण येणार आपल्याकडे हे मूळ प्रश्न होता. अच्छा. पण त्यावेळेला एकच होतं की स्टील हा विषय जो होता तो पूर्ण त्यावेळी फसवाफसवीचा चालायचा. अच्छा. त्याच्यामुळे वजन मारले जायचे. फॉर एक्झाम्पल सांगायला गेलं तर एक पत्रा ठेवला, खाली काटा असायचा, वरनं फॅन चालू केला की तो वजन वाढायचं. हे सगळं चोरीचे विषय स्टीलमध्ये चालायचे, वजनामध्ये मारामारी चालायची. त्यावेळेला आमच्या कुटुंबाने हे एक स्कीम केली होती की तुम्ही वजन खोटं आहे हे दाखवा आणि 50,000 रुपये घेऊन जावा. अरे वा. त्यावेळीचे 50,000 म्हणजे बघायला मिळत नव्हतं. अच्छा. पण ह्या स्कीममुळं विश्वासार्हता वाढून गेली. आज
परिस्थिती अशी आहे की आम्ही 250-300 किलोमीटरवरून सुद्धा माणूस फोन करतो आणि सांगतो की आम्हाला ही रिक्वायरमेंट आहे, ह्या रिक्वायरमेंटचं मटेरियल पाठवून द्या. आम्ही ते विश्वासाने पाठवून देतो. तिथं गाडी पोच झाल्या झाल्या आम्हाला त्याचं पेमेंट मिळतं, RTGS येतं. हे अशी आमची गिरायकाबरोबरची नाळ जुळलेली आहे. बरं. त्याच्यानंतर आमच्याकडे एक वेगळी पद्धत निर्माण झाली की सगळे दर जे आहेत ते दर फलकावर लागले जातील. बरं. म्हणजे लहान मुलगा जरी तुमच्याकडे जरी पहिल्या वर्गातला जरी 5 वर्षाचा मुलगा गेला आणि 80 वर्षाचा माणूस जरी गेला किंवा अशिक्षित माणूस जरी गेला तरी ह्याची कुठेही शंका नव्हती की त्याला फसवलं जाईल. बरं. मग इथून मार्जिन कमी पण व्यवसाय करायचा, रोलिंग करायचं आणि त्यातनं आपली ओळख बनवायची, हे मूळतः चॅलेंजिंगचं काम होतं आणि ते साधारणतः 2-2.5-3 वर्षामध्ये ते यशस्वीपणे केलेलं आहे. पण मला असं कळत आहे की तिथं सिमेंट पण तुम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विक्री करत होता. सिमेंटची एजन्सी पण तुमच्याकडे आहे. हो, सिमेंटचं पण अल्ट्राटेक सिमेंटचे आपण विक्रेते आहोत आणि वन ऑफ द बिगेस्ट डीलर्स हे त्या भागातले आपण आहोत. अच्छा. तसं बघायला गेलं तर सोलापूर जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य नावांमध्ये स्टील व्यावसायिकांचे आपलं नाव घेतलं जातं आणि आज रोजी व्यवसाय छान वाढलेला आहे आणि सगळ्यांची त्याला साथ आहे. नाही, उदय कीर्ती दुकान जे उभं राहिलं ते म्हणजे अगदी यशवंतनगर अकलूजमध्ये. आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय सांगितला की ग्राहकाला विश्वास निर्माण करण्यासाठी 50,000 रुपयाचं बक्षीस तुम्ही जाहीर केलं. हे एक प्रकारचं ब्रँडिंग होतं का? अगदीच. ब्रँडिंगचं महत्त्व हे त्यावेळी कळलं होतं असं जर म्हणलं तर वावगं ठरणार नाही. अच्छा. कारण की नावामध्येच विश्वास अच्छा. आणि ह्या ब्रँडिंगमुळेच झालेला आज जे आहे, आज कुठेही पूर्ण जिल्ह्यामध्ये गेलं किंवा उदयकीर्ती म्हणूनच माणसं ओळखतात. कदाचित कधी जर फोन केला कोणाला आणि सांगितलं की मी सौरभ माने बोलतोय, ओळखणार नाही. मी उदयकीर्ती बोलतोय म्हटलं तर व्यापारी किंवा जे फॅक्टरीचे ओनर्स आहेत ते अधिकतम चांगल्या पद्धतीने ओळखतील, कारण की तो नावाचा विश्वास आहे, ते गुडविल आहे. आणि गुडविल हे फार काळानंतर आलेलं आहे. 31 वर्ष आज ह्या व्यवसायाला झाली. हे त्याचा फार मोठा आनंद आहे. नाही, प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे उदय कीर्ती नाव हे कुठून आलं. उदय म्हणजे आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री राहिलेत महाराष्ट्राचे. त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हे आता आमदार आहेत विधान परिषदेवर. धैर्यशील मोहिते पाटील खासदार आहेत. तर ह्यांचे सगळ्यात धाकटे विजयदादांचे बंधू किंवा रणजितसिंह आणि धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलते हे उदयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे थोरले चिरंजीव त्यांचं नाव कीर्ती ध्वज असं त्यांचं नाव आहे. आणि उदय बापूंवर असलेलं प्रेम श्रद्धा यातून उदय आणि मुलाचं नाव कीर्ती असं हे उदय कीर्ती नाव माने कुटुंबाने घेतलेलं आहे. कारण ते असं मानतात की त्यांचे व्यावसायिक गुरु हे उदय बापू आहेत आणि ही एक श्रद्धा आहे. पुढं मला प्रश्न असा पडतो की तुम्ही आता GD मेटा स्टील नावाची कंपनी सुरू केलेली आहे आणि तुम्ही आता सगळे तरुण आहेत मुलं घरामधले. एक यवतला आहे आणि दुसरी मरकळला आहे. ओके. आणि मग ही कंपनी घेण्याचं धाडस, कारण तुम्ही ट्रेडिंगमध्ये होता. एक तर मला ह्या व्यवसायाची माहिती आहे कारण मी स्वतः बांधकाम व्यावसायिक आहे. एक तर ट्रेडिंगबद्दल मला माहिती आहे की अगदी 10-20 पैशाच्या किलोवर नफा मिळवत स्टीलचं काम चालतं, म्हणजे अगदी कमी. बरं, रोज स्टीलचे भाव कमी जास्त होतात, म्हणजे असुरक्षित व्यवसाय असं मानण्यात येतो स्टीलचं. आणि तसंच सिमेंटचं पण आहे. सिमेंटमध्ये सुद्धा 40-50 पैसे किलो मागं मिळतात, म्हणजे अगदी कमी नफ्याचा व्यवसाय असताना सुद्धा तुम्ही विश्वासार्हतेवर तो वाढवला. जवळपास तुम्ही म्हणताय तसं 250-300 किलोमीटरवरनं म्हणा किंवा अन्य जिल्हा अगदी कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, इकडं धाराशिव असेल, इकडं बीड असेल, तिथनं लोक तुमच्याकडून माल घेतात. तुम्ही तो विश्वासार्हता संपादन केली. पण मार्जिन म्हणून जर म्हटलं स्टील आणि सिमेंटमधलं अगदी कमी आहे. आणि असं असताना मग स्टीलचीच फॅक्टरी घ्यायची आणि ती फॅक्टरी घ्यायची ज्याच्याकडून आपण ट्रेडर म्हणून काम करत होतो, म्हणजे विक्रीते म्हणून, म्हणजे डिस्ट्रीब्युटर म्हणा किंवा आपण ज्याला आपण त्यांचा माल विकत होतो.
त्या GD मेटा स्टीलला तुम्ही विकत घ्यायचा निर्णय घेतला आणि दुसरं धक्कादायक गोष्ट मला याच्यात अशी लक्षात येते की तुम्ही लॉकडाऊन नंतर ती कंपनी विकत घेतलेली. लॉकडाऊनमध्ये तर सगळे धंदे तोट्यात गेले होते, काही लोकांचे बंद झाले होते, बऱ्याच लोकांना कर्ज झालं होतं बँकेचं. आणि मग 21ला लॉकडाऊन संपतोय आणि तुम्ही 22ला एक कंपनी विकत घेता. मला मोठं आश्चर्य वाटतं. त्याच्यामध्ये एक आधी बॅकग्राऊंड देतो तुम्हाला. बॅकग्राऊंड असा की कुठलाही व्यवसाय, स्टीलचा व्यवसाय जर झाला, आम्हाला वर्षानुवर्षामध्ये एक कळालं होतं की ह्या व्यवसायामध्ये रेट्स हे काय एक फिक्स्ड नसतात. हे तेजी मंदी याच्यामध्ये असते. तुम्ही परचेस कधी करता, तुमची परचेसिंग पॉवर कशी आहे, त्याच्यावर तुमचे मार्जिन्स ठरले जातात. अगदी म्हणजे आमचे परचेस 500-1000 टनाचे एकदम परचेस होतात. त्याच्यामुळं आपल्याला जो क्वांटिटी डिस्काउंट्स असेल किंवा समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला उद्या असं इंट्युशन येतं आहे, मार्केटचा आपण अभ्यास करतो आहे, जागतिक कुठे काय कसे भाव चालले आहेत हे आपल्याला कळतं आहे. त्याच्या आधी आपण ज्यावेळी परचेस करतो तर ते मार्जिन जे आहे ते थोडंसं वाढतं आणि तेच तुमचा मूळ अभ्यास जो म्हणतो, अभ्यासाचं ते तुम्हाला पैशांच्या रूपांतरामध्ये मिळतं. आता फॉर एक्झाम्पल वकील आहे, वकिलांना फीज कुठे मिळते? त्यांच्या नॉलेजवर, त्यांच्या अभ्यासावर, कायदेशीर जे सल्ला देतात त्याच्यावर मिळते. तसंच स्टील व्यवसायामध्ये आमच्या नॉलेजचा वापर करून आम्ही मार्केट्स जे प्लस मायनस जे होतात त्याच्यावरती पैसे मार्जिन असतील हे मिळवायचा आम्ही प्रयत्न करत असतो. विषय आता आपण येऊ पुढे 2022कडे. काळ उलटून गेला आहे. आम्हाला मार्केट काय आहे कळालं आहे. आमच्या मार्केट हातात आहे किंवा खूप ट्रेडर आहेत. 500-600 ट्रेडर लोकांचा आमच्याकडं डाटा आहे. शेवटी फॅक्टरीमध्ये बनवणारा माल विकतं कोण? हे ट्रेडर विकतात, हे खालचे दुकानदार विकतात. तर त्यांचा डाटा आपल्याकडे आहे. त्यांचे वर्षानुवर्ष चांगले ऋणानुबंध आहेत, संबंध आहेत. ह्याचा आम्ही थोडासा अभ्यास केला. मी ज्यावेळी लहान होतो, साधारणतः मी असेल 20 वर्षाचा, त्यावेळी मला संधी मिळाली टाटा कंपनीमध्ये व्हिजिट करायची जमशेदपूरला. मला आठवतं मी पहिल्यांदा ट्रेनमध्ये त्यावेळी 35 तास ट्रेनमध्ये प्रवास केला असेल मी. आणि त्यावेळी जमशेदपूरला गेलो. जमशेदपूरला गेल्यानंतर ते मी पूर्ण त्यांची SOP बघितली. त्यावेळी इंडस्ट्री हा म्हणजे ह्याचा गंधच नव्हता काय. SOP बघितली. SOP म्हणजे काय, एका गाडीतनं 3च माणसांनी प्रवास करायचा, हे करायचं ते करायचं. ह्यांचे असे बरेचसे नियम होते. मग त्याच्यामध्ये हेल्मेटपासून सगळं हे सगळं नवीनच होतं. आज जसं मी एंटर केलं तसं मला कळालं की केवढी वास्ट इंडस्ट्री आहे. म्हणजे हजारो एकरांमध्ये ही कंपनी होती. ज्या जमशेदपूरला हे टाटा नगर असं नाव नंतर मिळालं. म्हणजे टाटा नगरमध्ये तुम्ही लोकवसाहत कमी आहे पण इंडस्ट्री मोठी आहे. म्हणजे एवढं मोठं ते गाव आहे. आणि एक मला तिथे बघायला मिळालं की कंपनीच्या आतमध्ये ट्रेन होती. म्हणजे आता विचार करा तुम्ही की जमशेदजी टाटांनी त्यावेळेला जे निर्माण केलं होतं आणि आज त्या एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये मटेरियल जर जायचं असेल तर त्याच्यासाठी ट्रेन वापरली जाते. म्हणजे त्याचा क्वांटम काय असेल हे मनात पूर्ण फिट बसलं होतं की आज ह्या स्केलला आज काम होतं आहे. आपल्यालाही कुठंतरी कधीतरी जाऊन आपल्याला मोठं काहीतरी काम करायचं हे मनात फिट बसलं होतं. आम्ही ॲक्च्युली कोरोनानंतर नवीन व्यवसायाच्या नवीन फॅक्टरीच्या अभ्यासात शोधात होतोच. अच्छा. पण आम्हाला ही कंपनी जी 55 वर्ष जुनी लेगसी होती या कंपनीची, हे आम्हाला एक संधी म्हणून विक्रीस आहे असं कळालं. खरं तर ह्या कंपनीचे आम्ही विक्रेते होतो. अच्छा. आणि GD मल्होत्रा ह्या ब्रँड नेमने हे विकलं जातं मटेरियल. तर GD मल्होत्रा म्हणजे गुरुचरणदास मल्होत्रा असे हे या कंपनीचे फाउंडर होते. ह्यांची मिल आधी मुंबईमध्ये होती. मुंबईमध्ये मिल असताना त्यांचे आणि टाटाचे हे आहेत ते भाव एकत्र निघायचे. आज टाटा फार पुढे गेलेला आहे. पण आज GD मल्होत्रा तसं त्यांचं त्या पद्धतीने त्यावेळेला तसं झालेलं नाही आहे. आणि सांगायची गंमत अशी की आमचे वडील असतील, आमचे प्रतिनिधी असतील, हे GD मल्होत्रा ह्या कंपनीच्या बाहेर जाऊन DD घेऊन मागे लागायचे, साहेब आम्हाला माल द्या. अच्छा. साहेब आम्हाला माल द्या. त्यावेळी म्हणायचे माल खतम हो गया है, माल नहीं है, मेरे पास नहीं है, नहीं मिलेगा. आमच्या वडिलांनी DD तसाच ठेवला तिथे. जर तुम्हाला वाटलं तर मला फोन करा. त्यावेळी लँडलाईन असायचे. बरोबर. शेजारच्याचा नंबर दिला होता.
तर त्याच्यानंतर तो तसा चालू झालेला व्यवसाय आणि आज तो आम्ही टेकओव्हर केला. चालू कंपनी आपण टेकओव्हर केली, 55 वर्षाची लेगसी होती, ती आपण कंपनी टेकओव्हर केली. हा असा तो प्रवास. मला सगळ्यांना सांगायला अभिमान वाटतो की स्टील इंडस्ट्री महाराष्ट्रात म्हटलं तर ती जालन्याची. आपण मगाशी सांगितलं की स्टील सिटी म्हणून जालन्याला ओळखलं जातं. तिथं बऱ्याच अशा प्रकारच्या कंपन्या आहेत. पण त्यामध्ये एकही मराठा समाजाचा स्टील उद्योजक नाही आहे. माने कुटुंब हे मराठा समाजाचं पहिलं कुटुंब आहे ज्याची स्टील इंडस्ट्री आहे, स्टीलची फॅक्टरी आहे. आणि त्यांनी हा जो प्रवास केला आहे एक स्टीलच्या विक्रेतेपासून ते कंपनीचं मालक होण्यापर्यंत, ही अभूतपूर्व गोष्ट आहे. पण हे एक मोठं धाडस आहे. आपण हे जे धाडस त्यांनी केलं आहे, कारण व्यवसाय म्हटलं की रिस्क आली आणि कोविड नंतर तर ती नक्कीच रिस्क होती. पण असं कुठली प्रेरणा होती त्यांना की त्यांनी हा सगळा प्रवास केला आहे. सौरभ, आम्हाला समजून घ्यायचं आहे की मग तुम्ही ही कंपनी टेक ओव्हर करायचा निर्णय घेतला. एका रात्रीत तर काही घेता येत नाही. कंपनीची किंमत मोठी असेल, त्याचे शेअर्स घ्यावं लागत असतील, तुम्हाला लोन घ्यावं लागेल आणि तुम्हाला ही कंपनी चालवण्याचा अनुभव नव्हता. मग तुम्ही सगळे सख्खे चुलत भाऊ एकत्र कुटुंबातले तुम्ही काय प्लॅनिंग केलं, कशा मीटिंग्स केल्या आणि कशी ही कंपनी ओव्हरटेक केली? सुरुवातीला आम्ही सगळे घरातले एकत्रित बसलो. आपल्यापुढे ही संधी चालून आलेली आहे, हे आपल्याला घ्यायची की नाही घ्यायची हे सगळ्यांची मतं हे जाणून घेतली. बरं. आपलं जे पूर्ण कुटुंबाचं जी बँकेकडून जे आधीपासून जे सपोर्ट होता किंवा मार्केटमध्ये जे नाव होतं, स्टील इंडस्ट्रीमध्ये अशी पद्धत असते की फॉर एक्झाम्पल जर 100 रुपयाला एखादी वस्तू असेल आणि तुम्ही जर आज कन्फर्म केली की 100 रुपयाला मी 100 टन आज कन्फर्म केलं आणि उद्या ती 97 झाली, उद्या ती 96 झाली, तरी तुम्हाला ती घ्यावी लागते. हा आहे शब्द. आणि 100 रुपयाची वस्तू जर 102 रुपये झाली, 104 रुपये झाली, तर ती त्या फॅक्टरी मालकाला द्यावी लागते. ह्या शब्दावर हे सगळं जे स्टील मार्केट आहे हे चालतं. धाडस असं केलं की आपल्याला बँक किती सपोर्ट करणार, आपल्याकडं फंड्स अवेलेबल किती आहेत, त्या फंड्सचं प्लॅनिंग केलं. काही प्रमाणात बँकेकडून आपण फंड्स घेतले, काही प्रमाणात स्वतःचे फंड्स केले, लिक्विडेशन थोडं झालं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले. पण आज रोजी आज एक मराठा माणूस आणि देशात पहिला माणूस जो आज एका स्टील कंपनी यशस्वीपणे, असं मला वाटतं, बाकीचे सांगतीलच, वेळ सांगेल, चालवतात. हे अतिशय अभिमानास्पद हे विषय झालेला आहे. नाही, आता कंपनी टेक ओव्हर केली. कंपनी टेक ओव्हर केल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगचे चॅलेंजेस आहेत, कारण तुम्हाला विक्रीचा अनुभव आहे. मॅन्युफॅक्चरिंग करताना तुमच्या पुढे काही समस्या असतील, कारण तुम्हाला रॉ मटेरियल लागणार, त्याच्यानंतर त्याचं प्रोडक्शन बनवायला लागणार, तुम्हाला मशीन इंडस्ट्रीजचा अनुभव नाही. मग हा कसा प्रवास केला तुम्ही? याच्यामध्ये मूळतः जर बघायला गेलं तर ही आपल्याला प्रोसेस समजून घ्यावी लागेल. बरोबर. ह्याच्यामध्ये स्टील इंडस्ट्रीमध्ये प्रोसेस कशी असते, आपण मूळतः स्ट्रक्चरल स्टील बनवतो. बरोबर. आपण जे आहे ते सळई बनवत नाही, आपण ठराविक ग्रेडचं मटेरियल बनवतो जे इंडस्ट्री स्टँडर्डचं आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्समध्ये काम करणारं आपल्या भागामध्ये, पुण्यामध्ये, हे आम्ही एकमेव कंपनी आहोत. अरे वा. याच्यामध्ये आम्ही सगळ्यात आधी ही प्रोसेस अशी चालू होते की आधी स्क्रॅप जे आहे, जे वेस्टेज स्क्रॅप आहे, ते स्क्रॅप गोळा केलं जातं. विविध ट्रेडर्सकडून हे घेतलं जातं. डेली मी स्वतः 200 टनाच्या आसपास रोज हे माझं परचेस आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात मेल्ट करून बिलेट बनवलं जातात. मेल्टिंगसाठी रॉ मटेरियल लागणारं आमचं मूळतः आहे इलेक्ट्रिसिटी. साधारणतः आम्हाला 45 लाख युनिट हे महिन्याला कन्झम्शन म्हणून लागतं. त्याच्यानंतर बिलेट्स बनवले जातात आणि हे बिलेट्स आमच्या दुसऱ्या रोलिंग मिलमध्ये हे त्याच्यामध्ये फायनल प्रोडक्ट बनवलं जातं. म्हणजे त्याच्यात अँगल्स बनवायचे असतील, चॅनल्स बनवायचे असतील, फ्लॅट्स बनवायचे असतील, राऊंड बार्स बनवायचे असतील, हे सगळं हे त्याच्यानंतरची ही प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये मूळ चॅलेंजेस असा होता की आम्ही अकलूजमधून आलो होतो पुण्यामध्ये. पुण्यामध्ये आमची कोणी ओळख तशी इंडस्ट्रीमध्ये शून्य.
त्याच्यानंतर एक असं कॉम्पिटिटर्सकडून म्हणा किंवा एक स्वाभाविक आहे बाकीच्या लोकांकडून एक समज गैरसमज पसरवला गेला. ही लोक पॉलिटिकली कनेक्टेड आहेत, हे व्यवहाराला कसे आहेत माहिती नाही आहे. हे संपादन करण्यासाठी मला अतिशय झगडावं लागलं. लोकांकडे दारात जाऊन बसावं लागलं. त्यांच्यामध्ये त्यांचा विश्वास निर्माण करावा लागला. जसं उदयकीर्तीमध्ये चॅलेंज होता की विश्वास निर्माण करायचा, तसं परचेस ज्यांच्याशी करतो त्यांना तुमचं पेमेंट मिळणार, टाईममध्ये मिळणार, हे सांगायला मला विश्वास निर्माण करायला लागला. आणि तिथून ज्यावेळी सगळं व्यवस्थित झालं त्यावेळी विक्री करायला आम्हाला जे आम्ही कंपनी घ्यायचं उद्दिष्ट जे होतं की आत्ता ऑलरेडी काही विक्रेते त्यांचे ऑलरेडी सक्रिय होते मार्केटमध्ये, तिथून आम्हाला ते वाढवायचं होतं. मग आम्ही ते हळूहळू करत आलो. हे असं पहिलं चॅलेंज. आता कंपनी तुम्ही घेतली, पण पहिली गोष्ट काय आहे की त्या क्षेत्राचं अनुभव कुठल्या भावानी घेतला का? कुणाकडे जाऊन पहिलं ट्रेनिंग घेतलं का? किंवा त्याच कंपनीमध्ये काही दिवस तुम्ही ऑब्झर्वेशनसाठी गेला होता का कंपनी घेण्याच्या अगोदर? कारण ह्या इंडस्ट्रीचा अभ्यास हा तुम्हाला विक्री म्हणून आहेच, प्रोडक्शन म्हणून काही घेतला का? आणि तुमचे 4 भाऊ आहे मला कळतं, कोण कुठली बाजू सांभाळतं? कारण वेगवेगळे सेक्टर्स तुम्ही वेगवेगळे विभागून घेतले 4 भावांनी, आणि त्यांची नावं काय आहेत? बरोबर. आता तसं बघायला गेलं तर आमचे पूर्वीपासून त्याचे संबंध जालनामध्ये मोठ्या इंडस्ट्रीज आहेत. अगदी 2000 टन पर डे कॅपॅसिटी प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला जायची संधी मिळायची. तिथं कसं चालतं, काय चालतं, हे हळूहळू आमच्याकडे नॉलेज होतंच. त्याचा वापर करून आम्ही हे धाडस केलं. मूळतः ह्याची जी मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितलं कामाचं, मी जे आहे ते परचेस करतो. मी ज्यावेळी हे परचेस करतो त्यावेळी आमचा सगळ्यात धाकटा भाऊ आहे सुमित माने अतिशय डेडिकेटेड आहेत. त्यांच्या कामामध्ये अतिशय टेक्निकली ते माहिती जाणून घेतात. त्यांच्याकडं आम्ही बिलेट बनवायच्या प्रोडक्शनची जबाबदारी दिली. प्रोडक्शनची जबाबदारी त्यांच्याकडे? बिलेट बनवायच्या प्रोडक्शनची. आपल्याकडे 2 पद्धतीचे प्रोडक्शन होतात. हे बिलेट बनवायची जबाबदारी आपण त्यांना दिली. अतिशय सक्षम आणि छान पद्धतीने त्यांनी कॉस्ट्सवर कंट्रोल केले आणि अतिशय छान पद्धतीने त्यांनी तो प्लांट चालवला. त्याच्यानंतर ते बिलेट जातं आमचे जे मोठे भाऊ आहेत विक्रम माने, त्यांच्याकडे तो जे रोलिंग मिल आहे तिकडं जातं. मग त्यांनी देखील फार बारकाईने अभ्यास केला. कुठे आपल्याला कसं सेविंग करता येईल, कुठे आपल्याला नवीन साईजेस निर्माण करता येतील, कुठे आपल्याला मार्केटमधली निश कॅप्चर करता येईल, हे त्यांनी अभ्यास केला. अतिशय म्हणजे सकाळी ते 6:30-7 वाजता ते सकाळी आज रोजी सुद्धा मिलमध्ये असतात सकाळी. तिथून त्यांनी मार्गदर्शन केलं. ते प्रोडक्शन करत गेले आणि सेल्स करत गेले. मला अजून एक उल्लेख असा करावा वाटतो, ज्यावेळी आम्ही ही इंडस्ट्री सांभाळतोय त्यावेळी आमचे दुसरे भाऊ शुभम दिलीप माने हे भक्कमपणे आमचं जे ट्रेडिंगचं जे आहे उदयकीर्ती स्टील या फर्ममध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत आहेत. त्यांची आम्हाला साथ आहे. आणि परचेसमध्ये अतिशय स्ट्रॉंग असलेला व्यक्ती म्हणजे आमचे शुभम शेठ. ह्याच्यानंतरचे बाकीचे जे कंप्लायन्स असतात म्हणजे पेमेंट्स असेल, बँकिंग असेल, GST मोठ्या प्रमाणात जातो, कंप्लायन्स असतील, फंड्सचं मॅनेजमेंट असेल, प्लॅनिंग असेल, हे ऑफिसमध्ये मी करतो. याच्यामध्ये आमच्याबरोबर पार्टनर्स देखील आहेत. हे मारवाडी कम्युनिटी पार्टनर आहेत आणि अतिशय छान लोक आहेत, चांगली लोक आहेत. अनेक वर्ष आमचे त्यांच्याशी संबंध राहिलेले आहेत. त्यांच्यामध्ये एक व्यक्ती आमच्याबरोबर असतात, त्यांचं नाव शैलेशजी धोका म्हणून आहे. ते आमच्याबरोबर ऑफिसमध्ये असतात आणि हा सर्व जो व्यवसाय हा पूर्णतः विश्वासवर चालतो. मूळतः आमचे वडील म्हणतात की व्यावसायिक गुरु आपले जर कोणी आहेत लोखंड ह्या क्षेत्रातले तर हे जैन आणि मारवाडी लोक आहेत. बरं. कारण की हे शब्द पाळतात, हे नाराज करत नाहीत समोरच्याला आणि त्यांचं जे काम करायची पद्धत आहे ही आपण आत्मसात करायला पाहिजे असं आमच्या वडिलांचं म्हणणं होतं. आणि आमचे पार्टनर देखील अगदी फॅमिलीसारखे फार टाईट आणि घट्ट संबंधामध्ये आहेत. नाही, मग आता कंपनीचं ब्रँडिंग जे आहे किंवा मार्केटिंग
याच्यासाठी तुम्ही काय करता? तुमच्यापैकी कुठला भाऊ ब्रँडिंगमध्ये किंवा मार्केटिंगमध्ये काम करतो का त्याची गरज पडत नाही? आजच्या जगामध्ये ब्रँड हा खूप मोठा विषय आहे. बरं. ब्रँड हा पोचला गेला पाहिजे. ते स्वतः मी बघतो. ब्रँडिंग ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे. आज तुम्ही जर बघायला गेला की तुमचं प्रोडक्ट तुम्ही जर लोकांपर्यंत पोचवलं नाही तर ते हळूहळू फेड होणार आहे. तुमचे जर 100 क्लायंट्स असतील, ते हळूहळू तुमचं प्रोडक्ट कितीही चांगलं असू द्यात, जो दिखता नाही वो बिकता नाही. अच्छा. त्यामुळे तुमचं प्रोडक्ट कितीही चांगलं असू द्या, ते दिसलं पाहिजे. त्याची तुम्ही चांगुलपणा जो आहे तुम्ही पटवून दिला पाहिजे. तुम्ही लोकांपर्यंत, गिरायकापर्यंत पोचलं पाहिजे. मी हे समजतो की आज डीलर अपॉइंट करणं फार इझी आहे, पण गिरायक ते आपल्या प्रोडक्टला त्यांच्या दारात आणणं ही आपली जबाबदारी आहे. हे आपण केलं पाहिजे, हे मी समजतो. मग तुमचं ब्रँडचं नाव आता काय आहे सध्या? GD मल्होत्रा नावाने ब्रँड, हे जुना ब्रँड रजिस्टर्ड आहे. आणि तेच जसं उदयकीर्तीचं गुडविल आहे तसंच ह्या GD मल्होत्रा याचं गुडविल आहे आणि आपण हे कॅरी फॉरवर्ड करत आलेलो आहे. मगाशी आपण जी चर्चा केली त्याच्यामध्ये लोखंडाचे दर किंवा स्टीलचे दर हे स्थिर नसतात. डिमांड अँड सप्लायवर ते कमी जास्त होतात. म्हणजे ह्याला एक रिस्क बिझनेस म्हटलं आपण. तर लोखंडाचे व्यवसाय म्हणजे आयनचा हा जो बिझनेस आहे स्टीलचा, हा फेल होतो. तर ह्याचं जे फेल होण्याचं प्रमाण आहे हे लक्षात घेता रिस्क कॅपॅसिटी ज्याला म्हणतो त्याच्याबद्दल काय सांगता येईल? का फेल होतात आयनचे बिझनेस? मूळतः मला एक सांगायला आनंद वाटतो की उदयकीर्ती स्टीलमध्ये आमच्या काकांच्या, आमच्या वडिलांच्या, आमच्या जे मोठे बंधू आहेत त्यांच्याखाली अनेक लोक व्यावसायिक ट्रेन झाले. त्याच्यामध्ये काही पाहुणे होते, काही बाहेरील लोक होते, पण सगळे मराठी लोक होते. अच्छा. आणि ह्यांनी सगळ्यांनी उदयकीर्तीमध्ये काय पद्धत चालती किंवा कशा पद्धतीने विक्री होते ह्याचं आकलन त्यांनी केलं. आणि आज रोजी त्यांनी जवळपास 15 ते 18 असे काउंटर्स आहेत जिथे आपला हा पसारा वाढलेला आहे. मूळतः त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की जे भांडवल जे आपलं आहे, समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 10 लाख रुपयाचं भांडवल जे आहे आणि ते भांडवल मी आज मटेरियलमध्ये गुंतवलेलं आहे, तर उधार हे द्यायचं नाही. उधार द्यायचं नाही. उधार हे बिलकुल द्यायचं नाही. उधार ही लोखंड धंद्याला कीड आहे. अच्छा. उधार दिलं तुम्हाला त्याच्यामध्ये कितीही प्लस टक्के मिळेल दिसत असले तरी ते कधी ज्यावेळी तुम्हाला मिळतील त्यावेळेस तुम्हाला उधार किती रिकव्हरी होईल, कशी होईल हे तुम्हाला माहिती नसतं. पॉलिसी तुम्ही व्यवस्थित आणि राईट ठेवली पाहिजे. तुम्हाला जर 10 रुपये कमवायचेत तर 1 रुपयाने ते माल 10 वेळा विकून 10 रुपये कमवा, पण तुम्ही एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये 10 रुपयाला कमवायला जाऊ नका. तुमचं ब्लॉक होईल. म्हणजे अधिक नफा मिळवण्याच्या नादामध्ये आपण उधार माल देतो. हो. आणि उधारी ही 100% बुडण्याचाच प्रकार आहे. अनेक उद्योग जे आहेत महाराष्ट्रात असतील किंवा देशात असतील आणि मुख्यतः मराठी समाजाचे बंद झाले किंवा बुडीत झाले, त्याचं कारण उधारी एक प्रमुख कारण आहे. आणि तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं की उधार तुम्ही देत नाही. तुम्ही देता ती बेस्ट प्राईस, बेस्ट क्वालिटी. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही टीम बिल्डिंग कशी केली? कारण तुम्ही तुमचं टीम सिलेक्ट केलं असेल, टीम बिल्डिंग कशी केली आणि टीम बिल्डिंग केल्यानंतर सिस्टीम कशी उभी केली तुम्ही? कारण तुम्ही हायरार्की केली असेल ना. त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळी कंपनी टेक ओव्हर केली त्यावेळी आम्ही प्रत्येक माणसाला अनलाइज केलं. काही काळ जसं जुनं चालू आहे तसं चालून दिलं. साधारणतः 4 महिन्यानंतर आम्ही प्रत्येक जण आम्ही बसलो, सगळे डायरेक्टर आम्ही बसलो की कोणाची काय स्ट्रेंथ आहे, कोणाची काय, हे एका कागदावर आम्ही लिहून काढलेलं आहे. कोणाचा आपल्याला व्यवसायामध्ये आणि टीम बिल्डिंगमध्ये, कंपनी बिल्डिंगमध्ये किती फायदा होईल हे आम्ही जॉट डाऊन केलं. आज मी नेहमी म्हणतो, आज आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, आज पवारसाहेब का झाले किंवा पवारसाहेब का आहेत? कारण की त्यांच्या मागं एक टीम आहे. ही इज ऑन टॉप ऑफ अ पिरॅमिड. मग त्या पिरॅमिडमध्ये जे खाली मुळं जी रोवलेली आहेत ते प्रत्येक क्षेत्रातले, म्हणजे साहित्यिकपासून ते व्यावसायिकपासून ते प्रत्येक क्षेत्रातला माणूस हा असा एकही माणूस नाही आहे जो पवारसाहेबांच्या माहितीतला नाही आहे किंवा त्यांच्या टीममधला नाही आहे. ह्या तुम्हाला पिरॅमिडच्या जर टॉपला बसायचं असेल तर तुमची लोक
तुम्हाला हे सक्षम करायला पाहिजे, हे ठामपणे आम्हाला ते कळालं होतं. त्यामुळं आम्ही आमचे जे मॅनेजर्स होते, आमची हायरार्की होती, आम्ही त्या पद्धतीने अप्रुव्हल्स सेट केले की कुठल्या लिमिटेशन्सपर्यंत कसे झाले पाहिजे, आपण इंटरफेअर मूळ कुठे केलं पाहिजे, कुठे नाही केलं पाहिजे, हे आम्ही सेट केलं. आणि मला आनंद वाटतो सांगायला की आज जी कंपनी आहे ही अगदी 2.5-3 वर्षामध्येच ऑटोनॉमस झालेली आहे. अच्छा. म्हणजे आज मॉनिटरिंग मोडला गेलेली आहे. आपण मॉनिटरिंग मोडला असून ऑटोमॅटिक सगळं प्रोसेस ही चालते. त्याच्यामध्ये लक्ष द्यायची गरज पडत नाही असं मी म्हणणार नाही, पण आज प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या ओळखून कंपनीसाठी काहीतरी बिल्डिंग करायचं आहे अशी एक भावना निर्माण झालेली आहे सगळ्यांमध्ये. नाही, तुम्ही सिस्टीम जी केलेली आहे ती तुम्ही एक तर पहिली गोष्ट ज्याला ॲटोमिक सिस्टीम म्हणतो. ॲटोमॅटिक म्हणजे जे आता प्रोसेसप्रमाणे सगळं चाललेलं आहे. तुम्ही मॅनेजर नेमलेत, तुम्ही असिस्टंट्स नेमलेत, तुम्ही इंजिनियर नेमलेत, तुमची सगळी सिस्टीम उभी राहिली. पण मग प्रश्न निर्माण काय होतो की तेजी मंदीचा काळ येतो आणि तेजी मंदीमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्ही काही उपाययोजना केलेत का? कारण काय होतं आहे की अनपेक्षितपणे मंदी येते. जसं 2007-08 मध्ये जागतिक मंदी आली, अनेक लोक व्यावसायिक उद्ध्वस्त झाले. मी हे का विचारतो, कारण तुम्ही पहिले मराठा उद्योजक आहे जे स्टील इंडस्ट्रीमध्ये आले आणि ती हाय रिस्क बिझनेसमध्ये आलेत. म्हणजे सगळ्यात कमी नफा असलेला हा व्यवसाय आहे. तेजी मंदीमध्ये कसं टिकून राहायचं याच्यासाठी तुम्ही काही रिझर्व्ह फंडची तरतूद केलेली आहे का? किंवा तुम्ही काय अशा ॲसेट्स निर्माण करून ठेवलेल्या आहेत की बाबा अडचणीच्या काळामध्ये या आपल्याला उपयोगात येतील? कारण कसं आहे की सेल्फ ड्रिव्हन कंपनी चालवणं हे सिस्टीमचं काम झालं आता, पण अडचणीच्या काळामध्ये तुम्ही काय नेमक्या योजना बनवून ठेवल्यात? कारण आत्ता तुम्ही 22ला या व्यवसायामध्ये आला, आपण 26मध्ये बोलतोय. 3-4 वर्षाचा तुमचा अभ्यास आहे. अर्थात तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही बिझनेस मॅनेजमेंटचे डिग्री घेतलेले आहेत. तुम्ही असे कुठल्या मेंटोर्सकडून काही सल्ला घेता का? कारण आज कसं आहे की मेंटोरशिपसुद्धा आहे, म्हणजे फायनान्शियल मेंटॉर आहेत, बिझनेस मेंटॉर आहेत, आणि तुम्ही अशा कुठल्या माणसाची मदत घेता का बिझनेस ग्रो करण्यासाठी किंवा बिझनेस सस्टेन करण्यासाठी? पहिला मुद्दा हा घेतो की जी तेजी मंदीचा जो विषय आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळी ही कंपनी पूर्ण फंक्शन होते त्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, ही परचेस ही माझ्याकडे आहे आणि सेल्स हे आमच्या मोठ्या भावाकडे आहे. अच्छा. म्हणजे घ्यायचं कधी आणि विकायचं कधी हे आमच्या कंट्रोलमध्ये असल्यामुळे बाकीची प्रोसेस ही मॅनेज होते. हा मूळ मुद्दा. दुसरा विषय जो आपला येतो की असे काही प्रसंग देखील झाले कंपनी घेतल्या की काही अडचणी आल्या, अच्छा. मोठ्या अडचणी आल्या, करोडोंमध्ये ते नुकसान झालेलं आहे. आपण कंपनी नवीन घेतली त्याच्यासाठीच आपण फंड्स जे गोळा केले, बँकेची मदत घेतली आणि याच्यातनं फार अडचणी ज्या आल्या, आम्ही लोखंडामध्ये नेहमी आम्हाला जे आमचे मेंटर आहेत, गुरु आहेत, हे सांगत गेले की लोहे की कंपनी अगर आपको करनी है तो जिगर भी लोहे का होना अरे वा. चाहिए. म्हणजे घाबरायचं नाही. परिस्थिती कधीच सारखी नसते. कारण की लोखंडामध्ये पद्धत कशी आहे की जो परचेस करायचा आहे, परचेस तुम्ही करणार XYZ रेटला, फॉर एक्झाम्पल 100 रुपयाला तुम्ही परचेस केलं, तुमची कन्व्हर्जन चार्जेस समजा 10 रुपये ही तुमची कन्व्हर्जन चार्जेस आहे, पण मार्केट तुमचं नाही आहे. तुम्हाला ते 111ला विकायला लागेल, 115ला विकायला लागेल का 107ला विकायला लागेल हे तुमच्या हातात नाही आहे. त्याच्यामुळे हे आम्हाला पूर्ण आमचा अभ्यास वापरावा लागतो आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये नुकसान देखील झालेलं आहे. आमचे 2 इन्सिडन्सेस असे झाले, मी इथे मुद्दाम उल्लेख करू इच्छितो की आम्ही एक परचेस केली. आम्हाला डेली कन्झम्पशन आमचं स्क्रॅपचं 200 टन. जसं मी सांगितलं की सुरुवातीला कोणी विश्वास करत नव्हतं की आपले पैसे मिळतील, नाही मिळणार, काय होणार आहे. आम्ही 10,000 टन्स माल स्क्रॅपचा रॉ मटेरियल म्हणून आम्ही लंडनवरून इम्पोर्ट केला. अरे वा. मग तो ज्यावेळी इम्पोर्ट केला तर तो येताच साधारणतः 7,000 रुपये पर टन हे भाव घसरले. बापरे. आम्हाला वाटलं होईल कधी, लेट्स होप फॉर बेटर. त्याच्यामध्ये आम्हाला पोर्टवरचे पार्किंग चार्जेस खूप जास्त द्यावे लागले. त्याच्यामध्ये आमचं प्रचंड मोठं नुकसान झालं. अच्छा. म्हणजे काही कोटींमध्ये ते नुकसान झालं. म्हणजे तुम्ही रॉ मटेरियल इम्पोर्ट करता? हो. आणि तुम्ही माल एक्सपोर्ट पण करता? एक्सपोर्ट देखील करतो. ओके. आम्ही
माझं जसं मी आपल्याला सांगितलं की मला ग्लोबल जायची फार म्हणजे हाऊस म्हणा किंवा माझी इच्छा म्हणा ते होतं. मग आज रोजी आम्ही एक्सपोर्ट देखील करतो. अच्छा. आणि मला हे सांगायला आवडेल, काही बेंचमार्क आपण ह्याच्यामध्ये प्राप्त केलेले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल इंडियन रेल्वेजमध्ये आपण अप्रूव्ड वेंडर्स म्हणून आहोत. बरं. म्हणजे इंडियन रेल्वेजमध्ये कुठेही ज्यावेळी मटेरियल वापरायचं असेल तर ते कॉन्ट्रॅक्टर सगळे आपलं मटेरियल जे जी डी मल्होत्राचं आहे ते वापरू शकतात. अच्छा. दुसरं त्याच्यातलं फार एक बेंचमार्क आम्हाला असं वाटतं की टाटा जी स्वतः स्टील बनवते त्या एका सबसिडरी कंपनीला टाटाच्या आपण ॲज अ सप्लायर आहोत. आणि हे सगळ्यात म्हणजे आत्तापर्यंतचं आम्ही बेंचमार्क जे आहे आम्ही अचीव केलेलं आहे. अच्छा. एक प्रसंग तुम्ही सांगितला की तुम्ही परदेशातनं आणलं, तुम्हाला तिथं पैसे भरावे लागले, कारण ते बऱ्याच लोकांना माहीत नाही की पार्किंग चार्ज असतो. परदेशातनं एखादी वस्तू आली आणि पोर्टवर ज्यावेळेस ती तिथंच राहती तर त्याचे एक चार्जेस असतात आणि ते साधारणपणे तुम्हाला 2-1 कोटी रुपये तुमचं नुकसान झालं. हा एक प्रसंग तर आर्थिक नुकसानीचा आहेच, पण दुसरा एक ॲक्सिडेंट तुमच्या कंपनीमध्ये झाला होता आणि ते तुम्ही व्यवस्थित हाताळला. म्हणजे ॲक्च्युली ॲक्सिडेंट होण्यामागचं कारण काय आणि तो तुम्ही कसा हाताळला, कारण त्याला धाडस लागतं. जर ही प्रोसेस समजायला गेलो तर आपल्याला असं समजावं लागेल की 15 टन मोल्टन म्हणजे साधारणतः 1100 डिग्री ते 1400 डिग्री गरम असलेला धातू हा वितळवला जातो. त्याच्यामध्ये काही कारणास्तव जसं निग्लिजन्स म्हणा किंवा सुरुवातीच्या काळाला माहिती नसल्यामुळं टीमकडून काही चुका झाल्या. टीमकडून ज्यावेळी चुका झाल्या त्यावेळी ब्लास्ट झाले. हे ब्लास्ट एवढे भयानक असतात की आजूबाजूच्या सगळे जे बिल्डिंग आहेत, ऑफिसेस आहेत, त्यांच्या काचा फुटल्या. त्याच्यामध्ये अतिशय आर्थिक नुकसान झालं. त्याच्यामध्ये सांगायचं असं तात्पर्य त्याचं की जे तुमचं नुकसान झालेलं आहे, आम्हाला लाईट जे आम्ही वापरतो, पॉवर जे वापरतो त्याला इन्सेंटिव्ह असतात. आमचं ते जर मशीन बंद पडलं किंवा ते मशीन जर बंद पडलं तर जे कन्झम्पशन आहे ते ड्रॉप होतं. कन्झम्पशन ड्रॉप झालं की आम्हाला जे इन्सेंटिव्ह मिळतो तो 0 होतो. मग नुकसान इकडचं पण, नुकसान तिकडचं पण. अच्छा. आणि ते रिपेअर होऊन ज्यावेळी वस्तू येणार आहे त्यामध्ये लागणारा कालावधी आहे, त्याच्यासाठी डिमांड चार्जेस हे हेफ्टी भरावे लागतात. हे सगळं नुकसान आहे. त्याच्यावेळी हाताळण्याचं असं पहिली गोष्ट तर स्ट्रॉंग राहिलो. अच्छा. एक फॅक्टरी जरी चालू नसली तरी दुसरी फॅक्टरी आम्ही बंद पडू दिली नाही. आम्ही बाहेरून मटेरियल घेऊन ते सगळी इंडस्ट्रीची पूर्तता जी आहे करत गेलो. त्याच्यानंतर एक साधारणतः मी त्यावेळेला सांगतो की साधारणतः 11-11:30च्या दरम्यान मला फोन आला की फार मोठा ब्लास्ट झालेला आहे आणि तुम्ही या. मी फॅक्टरीमध्ये गेलो. फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर पहिलं सगळं बघितलं, परिस्थिती काय आहे, कशी आहे, सगळं बघितलं. त्याच्यानंतर हे सगळं ज्यावेळी फॅक्टरीमध्ये काही परिस्थिती कंट्रोलमध्ये आली, साधारणतः 6:30 वाजता मी परत घरी गेलो. ज्यावेळी 6:30 वाजता मी घरी गेलो, माझ्या वडिलांनी मला विचारलं, अरे कुठे गेला होतास? म्हटलं मी फॅक्टरीमध्ये गेलो होतो आणि असा असा प्रॉब्लेम झाला. मी अतिशय हताश झालो होतो, कारण की नुकसान मोठं होतं, करोडोंमध्ये नुकसान झालं होतं. त्याच्यामुळे मी अतिशय हताश होतो. माझ्या वडिलांनी मला एवढंच विचारलं, कोणाला जीवितहानी झाली आहे का? मी वडिलांना सांगितलं जीवितहानी नाही झालं, देवाची कृपा, जीवितहानी काही झालेली नाही आहे. मला म्हणले काळजी करू नको, जीवितहानी जर झाली नसेल तर हे व्यवसायाचा पार्ट अँड पार्सल आहे आणि तू आता आराम कर आणि पुढचं हे रिपेअर कसं करायचं, हे भरून कसं काढायचं ह्या मार्गाला लाग. अच्छा. त्यांनी मला धीर दिला. तो धीर दिल्यानंतर मला झोपही शांत लागली आणि मी त्याच्यातनं फाईडबॅक कसं करायचं हे आम्हाला त्यावेळी एक बळ आलं, हे धाडस आलं. नाही, असं ज्यावेळेस वडील असतील, कुटुंबातले लोक अडचणीच्या काळामध्ये खामटोकपणे आपल्या मागं उभा राहतात, त्यांचे आशीर्वाद देतात, तर आपण संकटातनं बाहेर पडू शकतो. आता मुख्य जो विषय आहे मला हा समजून घ्यायचा आहे की आयन आणि स्टील हे 2 शब्द आहेत, ज्याला आपण लोखंड म्हणतो मराठीमध्ये. आयन आणि स्टीलमध्ये लोकांना फरक समजत नाही, काय नेमकं त्याचं हे. नंतर पहिली गोष्ट अशी की त्याचे ग्रेडिंग कसं असतं, कारण आपण स्क्रॅपपासून
वितळून स्टील बनवतो. पण आम्ही असं ऐकतो की बाबा जिंदाल असतील, मित्तल असतील, टाटा असतील ह्यांच्या खाणी असतात. तर खाणीतनं निर्माण होणारं स्टील किंवा हे रॉ मटेरियल किंवा स्क्रॅपपासून तयार होणारं स्टील ह्याच्यातला फरक काय आहे आणि ह्याचं ग्रेडिंग कसं असतं? स्टीलमध्ये जर आपण बघायला गेलो तर ह्याच्यात कॉम्पोजिशन असतं. कॉम्पोजिशन म्हणजे कसं, की फॉर एक्झाम्पल आपण घरात भाजी बनवतो. म्हणजे एखादी भाजी आईने बनवलेली वेगळी लागते आणि बायकोने बनवलेलं वेगळी लागते. मग त्याच्यामध्ये मिश्रण असतं. ते मिश्रण कशाचं असतं? सिलिकॉन असतं, कार्बन असतं, त्याच्यामध्ये काही सल्फर असतं, फॉस्फरस असतं. याचं जे कॉम्बिनेशन आहे एक, त्यामुळे ग्रेड जी असते ती बनवली जाते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्समध्ये E250, E350, EN8, EN9 अशा काही ग्रेड आहेत. त्याच्यामध्ये त्याचे निकष ठरलेले आहेत. आयरन जे आहे ते आयरन ओर म्हणजे खनिज, जे JSW आहे, जे टाटा आहे, यांच्याकडे स्वतःच्या मालकीच्या ह्या ओर्स आहेत. मग ह्या ज्या ओर्स आहेत त्या ओर्समधून जे खनिज निघणारं त्याला आयरन ओर आपण असं म्हणतो. आयरन ओरपासून ती लोक बनवतात फिनिश्ड गुड, आणि ते जे फिनिश्ड गुड येतं त्या फिनिश्ड गुडचं जे वेस्टेज राहतं ते स्क्रॅप असतं. म्हणजे तेच जे वेस्टेज होतं ते आपण रिप्रोड्यूस करतो. अच्छा. आणि आयरन ओर आणि आयरन हा तो फरक आहे. अच्छा. त्याच्यापासून स्पंज आयरन म्हणून आहे, ते देखील बनवलं जातं. असे विविध प्रकारचे ते त्याच्यातले जे टेक्निकल बाबी आहेत ते. मला एक आनंद वाटतो सांगायला की आपल्या महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीसारख्या ठिकाणी जिथे विकास व्हावा हे पूर्ण प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला वाटतं, आज तिथे 7 लाख करोड रुपयाची स्टील इंडस्ट्रीने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तिथं जगातील सर्वोत्तम मानांकनाचं आयरन ओर सापडलेलं आहे. अरे वा. ती आपल्यासाठी फार चांगली बाब आहे आणि ती आपल्या महाराष्ट्रासाठी अतिशय प्रगतिशील असा तो सेक्टर होणार आहे. आपण आपल्या देशाबद्दल बोललो, महाराष्ट्राबद्दल बोललो आणि जालना महाराष्ट्राचं एक स्टील सिटी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राच्या बाहेर आपण रायपूरला एक स्टील सिटी म्हणून ओळखलं जातं. पण जागतिक स्तरावर ज्यावेळेस चर्चा करायची आपण ठरवतो तर स्टीलचं सगळ्यात जास्त उत्पादकता कुणाची आहे आणि कन्झम्पशन जे आहे कुठल्या देशांकडून केलं जातं आणि कुठल्या कारणाने केलं जातं? कारण जगामध्ये सगळ्यात जास्त स्टील कुठल्या देशात निर्माण होतं आणि कन्झम्पशन जो विषय आहे की एका माणसाला दरडोई आपण हिशोब लावत असतो, तसं लागतंच असं नाही आहे, पण तो कसा रेशो आहे? त्याच्यामध्ये असं सांगायला आवडेल मला की आज सगळ्यात लीडिंग जर कोण आहे ह्या जगात स्टील इंडस्ट्रीमध्ये तर आपला शेजारचा देश चायना आहे. ओके. त्याच्यानंतर आपण देखील आहे, टर्की आहे, असे देश आहेत. बरं. जर फॉर एक्झाम्पल आपली स्केल जर आपण रेट केली तर चायना आपल्या 1:20 अच्छा. अशी एवढी आहे. म्हणजे जवळपास देखील कोणी नाही आहे अच्छा. चायनाच्या. पण हे देखील महत्त्वाचं आहे की चायनामध्ये आयरन ओर जे आहे ते जास्त नाही आहे. अच्छा. ते लोक आयरन ओर इम्पोर्ट करतात, प्रोड्यूस करतात आणि पूर्ण जगाला ते सप्लाय करतात. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं बेनिफिट जे आहे त्यांना त्यांच्या टेक्नॉलॉजीचं आहे. दुसरं सगळ्यात मोठं बेनिफिट जे आहे त्यांना त्यांच्या गव्हर्नमेंटकडून मिळणारं जे सपोर्ट आहे त्याचं आहे. मी स्टॅटिस्टिक्सप्रमाणे जर आपल्याला सांगायला गेलो, आज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जी संधी आहे ही अशी आहे, स्टॅटिस्टिक्समध्ये जर बोलायला गेलो तर जगामध्ये युसेज पर पर्सन स्टीलमध्ये हे 60 किलो आहे. 60 किलो. 60 किलो. आणि जर भारताचं बघायला गेलो आपण तर हे 6 किलो आहे. 6 किलो. हो. म्हणजे एवढी प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रोथ जी अपेक्षित आहे ही आपल्या मेक इन इंडिया अंतर्गत असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटमुळं जी असेल ही होणार आहे. आणि आपला देश रोज कन्झम्पशन वाढत आहे. आपल्या देशामधून स्क्रॅप हे एक्सपोर्ट होण्यासाठी बॅन आहे. बरं. त्याचं कारण असं की आपलंच आपल्याला पुरत नाही, आपल्यालाच बाहेरून घ्यावं लागतं. म्हणजे ह्याचा अंदाज तुम्ही घ्यावा की आज स्टील इंडस्ट्री केवढी मोठी आहे. ही नेशन बिल्डिंगमध्ये जे लागतं हे नेशन बिल्डिंग करणारी ही इंडस्ट्री आहे. आणि आपल्या देशाला ह्या स्टील इंडस्ट्रीचा कर स्वरूपात म्हणा आणि हातभार म्हणा
हे भरपूररित्या लागलेलं आहे आणि अजून लाभत राहणार आहे असं मला वाटतं. भारताची स्टील इंडस्ट्री नेमकी केवढी मोठी आहे, केवढा मोठा आकडा आहे? आकडा असा आहे की त्याचा अंदाज हा लावताच येणार नाही. अच्छा. मी आज एक्झाम्पल म्हणून दिलं की 7 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट ही कुठे झालेली आहे तर गडचिरोलीमध्ये झालेली आहे. मग तुम्ही इंडस्ट्री किती मोठी आहे ह्याचा अंदाज लावा. बरं. ह्याचे आकडे रोज बदलतात कारण की इंडियामध्ये वाढत्या पॉप्युलेशनमुळे, वाढत्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे सगळं एवढं वास्ट प्रमाणात वाढत चाललेलं आहे की त्याचे आकडे हे कोणालाच सांगता येणार नाही आज. नाही, तुम्ही आता 2 प्रकारचे व्यवसाय करताय. एक तुमचं ट्रेडिंग तर सुरूच आहे आणि दुसरं प्रोडक्शन आहे, स्वतःची फॅक्टरी आहे. आता मराठा समाजातल्या तरुणांना समजा एखादा उद्योग किंवा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही स्टील इंडस्ट्रीशी संबंधित काही मार्गदर्शन करू शकता का? काय केलं पाहिजे त्यांनी? अगदी मार्गदर्शन हे निश्चित करू शकतो. मार्गदर्शन हे केलं पाहिजे. आपल्या समाजाला काहीतरी देणं आहे हे पहिल्यापासून प्रामाणिक भावना आहे. त्याच्यामध्ये मूळतः तुमचं लोकेशन आयडेंटिफाय करणे, कुठे डेव्हलपमेंट होणार आहे ते बघणे, तिथे जाऊन दुकान टाकणे. फॉर एक्झाम्पल मी वैयक्तिक माझं एक्झाम्पल म्हणून देतो. माझं एक्झाम्पल असं की माझं अरेंज मॅरेज आहे. ज्यावेळी मी माझ्या बायकोशी बोलायला गेलो त्यावेळी जनरली आपण चर्चा करतो की तुम्ही पुढचं तुमचं फ्युचर काय आहे, कसं आहे. मी त्यावेळी माझ्या बायकोला सांगितलं होतं की मला जर गरज पडली तर उद्या राजस्थानमध्ये सुद्धा जाण्याची माझी तयारी आहे आणि उद्या गरज पडली तर न्यूयॉर्कमध्ये देखील जाण्याची तयारी आहे. त्याच्यामुळे व्यावसायिक माणसाने जे आपले उद्योजक आहेत त्यांनी कुठल्याही परिस्थितीत सीमित राहू नये. आज राजस्थान, गुजरात, बिहार ह्या ठिकाणचे लोक येऊन आपल्याकडे काम करतात पण आपण आपला कम्फर्ट झोन हा सोडत नाही. आपण आपला कम्फर्ट झोन हा सोडला पाहिजे. जिथे संधी आहे तिथं गेलं पाहिजे आणि अभ्यासपूर्वक व्यवसाय केला पाहिजे. अभ्यासात काही त्याचे जे पॉईंट्स आहेत, जे काही त्याचे फायद्याच्या गोष्टी आहेत ते तर 100% आपल्याला कालानुसार हे कळणारच आहेत किंवा मार्केट हे कळणारच आहेत. पण ज्यावेळी तुम्ही त्या एखाद्या एरियामध्ये तुम्ही असाल, तुम्ही ज्यावेळी एक काळ ओलांडून द्याल त्यावेळी तुम्ही मास्टर झालेले असाल. ते तुमच्या पिढीमध्ये म्हणजे तुम्ही व्यवसाय उभा केलेला जर 1 to 10 स्केलमध्ये जर तुम्ही 5मध्ये जर गेला तर तुमचा उद्या मुलगा असेल तो 5पासून सुरुवात करणार आहे, तो 0पासून करणार नाही आहे. त्याच्यामुळे आपण हे गुडविल हे पेरलं पाहिजे ज्या त्या एरियामध्ये आणि आपण बाहेर पडायची ही तयारी केली पाहिजे असं मला वाटतं. 21व्या शतकामध्ये खरं तर सौरभसारखे तरुण असा विचार करतात की वेळ प्रसंगी स्थलांतरित होऊन जिथं व्यवसाय आहे तिथं जाणं ही खूप महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट आहे. आणि सातत्याने सौरभ जे सांगायचा प्रयत्न करतोय ते म्हणजे हे आहे की या देशाने 91 साली जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण स्वीकारलं. लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन याच्यामुळं व्यापाराच्या संधी आता जगभर निर्माण झालेल्या आहेत. आणि जगभर निर्माण झालेला जो व्यवसायाचा आकार आहे किंवा संधी आहे ती सौरभनी ओळखलेली आहे आणि ही मानसिकता आपण तयार केली पाहिजे. आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे चाललेलो आहे. सौरभला माझं विनंती आहे की मराठा समाज हा उद्योजक समाज झाला पाहिजे, व्यावसायिक समाज झाला पाहिजे आणि त्याचं अर्थकरण हे व्यवस्थित चाललं पाहिजे. आता यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या संधी आहेत किंवा तुला असं वाटतं की ह्या मार्गाने जर तरुण गेले, कारण आपण मागची 30 वर्ष सातत्याने मी ज्या चळवळीत काम करतो आम्ही आरक्षणाचा लढा दिला. त्याचं कारण असं होतं की शिक्षण महागलेलं आहे आणि हाताला संधी नाही आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. पण आता आपण एक नवीन प्रयोग सुरू केलेला आहे आणि तो प्रयोग आहे की आता आपल्या समाजाने उद्योजक, व्यावसायिक होऊन आपलं अर्थकरण व्यवस्थित करावं. तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुला तरुणांना सांगाव्याशा वाटतात. अगदी सकाळी उठल्यापासून ते नवीन तंत्रज्ञान जे उपलब्ध आहे फार AI-पर्यंत, IT-पासून AI-पर्यंत, तुला असं काय वाटतं की काय काय आपल्या तरुणांनी शिकलं पाहिजे? कारण आता आपली स्पर्धा जगाशी आहे. पहिलं मूळतः आपण असं पाहिजे की आपण जे शिक्षण घेतो, शिक्षण अगदी इम्पॉर्टंट आहे येस. आणि शिक्षणाचा वापर हा आपल्या व्यवसायामध्ये झालाच पाहिजे.
आज क्लाउड बेस्ड तुमचं कम्प्युटिंग असेल किंवा क्लाउड बेस्ड तुमचे जे सॉफ्टवेअर्स असतील, तुमच्या SOPs असतील, ह्याच्यामध्ये तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर हा केलाच पाहिजे. सांगायचं तात्पर्य तुम्हाला असं की मला फिरायला आवडतं किंवा मी अभ्यासू सहलीला देखील जातो. ज्यावेळी पण मी बाहेर जातो, मी कोणाचा तरी लॅपटॉप बॉरो करतो 2 मिनटं, उघडतो, पासवर्ड टाकतो माझा आणि मला दिसतं की काही मुमेंट कशा झालेल्या आहेत. मला फोन करून टाईम झोन जरी वेगळे असतील, हा झोपला आहे का, हा उठला आहे का, आपला इकडे वेळ किती आहे, तिकडे वेळ किती आहे, हे न विचार करता मला डाटा पूर्ण मिळतो. ह्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर हा केला पाहिजे. दुसरं विषय असं की आपण जसं उल्लेख केला की सकाळी लवकर उठलं पाहिजे. निश्चितपणे आज ट्रेडिंगमध्ये मला एक गोष्ट कळाली होती की 12 वाजेपर्यंत अर्धा दिवस हा संपून गेलेला असतो बरोबर. बांधकाम क्षेत्रामध्ये. म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या ऑफिसला 7 वाजता 7:30 वाजता आलं पाहिजे. खरंय. तुम्हाला त्यावेळी मूळ तुमचे जे गिरायक आहेत ते मिळतात. तुमचे मूळ गिरायक हार्डवेअरवाले छोटेसे असतात, जो स्क्रू घ्यायला असतो, जो खेळा घ्यायला असतो. तर अर्धा दिवस तुम्ही 12 वाजले की तुमचा अर्धा दिवस हा पूर्ण कन्झ्युम झालेला आहे आणि मार्केटच्या ज्या चेंजेस आहेत ह्या त्या 11 वाजेपर्यंत सगळ्या झालेल्या आहेत. जे अंदाज तुमचे घ्यायचे होते ते सगळे संपलेले आहेत. तुम्ही आज वेळ पाळताना हे शेअर मार्केटमध्ये तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही काय करता, 9:15 मार्केट प्री ओपन होतं, 9:30 उघडतं आणि 3:30पर्यंत चालतं. तुम्ही ती वेळ पाळता. मग आपला स्वतःचा व्यवसाय जो आहे त्याची वेळ आपण का सेट करू शकत नाही किंवा आपण मेंटॅलिटी आपण तशी का ठेवू शकत नाही, हे काही विषय आहेत, हे आपण कळायला पाहिजे. आपण रिस्क किती घेतो, आपण कॅल्क्युलेटिव्ह किती घेतो, आपण बॅकअप किती ठेवतो आणि त्याच्यामध्ये आपण एखाद्या बिझनेसमधून पैसे किती पुल आउट करतो, पैसे कमवतो किती आणि खर्च किती करतो, ह्याचा ताळमेळ आपल्याला परिवाराला देखील देणं तेवढाच गरजेचा असतो. अगदी म्हणजे माझ्या मुलीने हट्ट केला, माझी ऐपत नाही आहे, तरी एखादी गोष्ट घेऊन द्यायची. जर असे विषय जर मुलांना जर आपण सवय लावत गेलो तर मुलांना ना पैशाची किंमत राहणार आहे ना त्या वेळेची राहणार आहे. त्याच्यामुळे जाणीव ही करून दिली पाहिजे आणि काही सवयी हे आपल्या परिवारामध्ये, आपल्या फॅमिलीमध्ये, त्याच्यासाठी हेड ऑफ द फॅमिली म्हणून आपण जबाबदार असतो, त्या आपण इन्कल्केट केल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि एक शिस्त, आर्थिक, वेळेची, व्यावसायिक सगळी शिस्त एका परिवाराला लावण्यासाठी जो करता धरता असतो तो जबाबदार असतो. ऑफकोर्स त्याच्यामध्ये तुमची पत्नी असेल, ह्यांचा वाटा असतो त्याच्यामध्ये. हे आपल्या मुलांमध्ये हे इन्कल्केट झालं पाहिजे आणि पुढची पिढी जी आहे, पुढची पिढी अधिकतम सक्षम म्हणून ह्या जगात गेली पाहिजे आणि ह्या जगात जाऊन हे मोठं विश्व जे आहे ते आपण काबीज केलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. सौरभनी जे सांगायचा प्रयत्न केला आहे ते मी थोडक्यात सांगतो की टाईम इज व्हॅल्युएबल, नॉलेज इज व्हॅल्युएबल आणि डोंट टेक फायनान्शियल डिसिजन इमोशनली. आणि ह्या 3 तत्वावर आपण आता या पॉडकास्टचा समारोप करतोय. आता पुण्यामध्ये सौरभचा स्वतःचा एक स्टॉल आहे. मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशननी इंटरनॅशनल एक्सपो 2026 आयोजित केलेला आहे. 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला ॲग्रिकल्चर ग्राउंड पुणे इथे हे एक्सपो होणार आहे. तुम्हाला कुणालाही वाटलं की बा सौरभशी चर्चा करावी, सौरभशी मार्गदर्शन घ्यावं, तर सौरभ या एक्झिबिशनला उपलब्ध असणार आहे. स्टॉलच्या निमित्ताने तर तो त्याच्या कंपनीचा डिस्प्ले करणारच आहे, त्याचं ब्रँडिंग करणार आहे, मार्केटिंग करणार आहे. परंतु सौरभला जर भेटायची इच्छा असेल तर सौरभ या एक्झिबिशनमध्ये तरुणांना प्रेरणा देण्यासाठी उपलब्ध आहे. सौरभ, तू आलास, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. खूप खूप धन्यवाद. आभारी आहे मी आपला. जय जिजाऊ, जय शिवराय.